नमस्कार, मी बाळासाहेब उगडे. वेलकम टू माय चॅनल रायडर बाळू उगडे. स्पिती व्हॅली फिरत असताना व्यू मोनेस्ट्री पाहिले. व्यू मोनेस्ट्री पाहून तरी आत्ताशी 11-12 वाजले होते. पुढचा प्रवास करायचा असं मनात ठरलेलंच होतं. अजून वेळ खूप होते. हा प्रवास करत असताना आजूबाजूचा परिसर खूपच मनमोहक आणि सुंदर वाटत होता. स्पिती व्हॅलीची जे काही हिस्ट्री आहे, इतिहास आहे, भौगोलिक परिस्थिती, तिथले असलेले वनस्पती, ऐतिहासिक महत्त्व, या गोष्टी सगळ्या जाणून घ्यायची इच्छा होते. आपण ज्या कोणत्याही भागात जाणार त्या भागातले आपल्याला इतिहास हा प्रेरणादायी ठरतो. भौगोलिक परिस्थिती कशी आहे ही माहिती व्हावं लागतं. अशाच काही स्पिती व्हॅलीविषयी मी थोडक्यात तुमच्याशी गप्पा मारणार आहे. स्पिती व्हॅली म्हणजेच तिला भोटी भाषेत पीटी असं म्हणतात. हा हिमालयातील एक उच्च हाय अल्टिट्यूडचा प्रदेश आहे, जो उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राज्याच्या उत्तर पूर्व भागात आहे. स्पिती या नावाचा अर्थ मध्यभागी जमीन, आजूबाजूनं उंच उंच पर्वत रांगा आणि त्याच्यामध्ये असलेला भूभाग म्हणजे तिबेट आणि भारत यांच्यातील जमीन. स्पितीमध्ये प्रामुख्याने स्पिती नदीचे खोरे आणि स्पिती नदीला वाहणाऱ्या अनेक नद्यांच्या खोऱ्यांचा समावेश. स्पितीमधील काही प्रमुख व आजूबाजूच्या खोऱ्यात जसे पिन व्हॅली, लिंगटी व्हॅली अशा व्हॅली आहेत. स्पितीच्या पूर्वेस तिबेट, उत्तरेस लडाख, पश्चिमेस व नैऋत्येस लाहोल आणि दक्षिणेस कुल्लू आहे आणि आग्नेयेस किन्नौर आहेत. स्पितीमध्ये कोल्ड डेझर्ट म्हणजे थंड वाळवंटी वातावरण आहे. दरी आणि त्याच्या आसपासचे प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी एक आहेत. भोटी भाषिक स्थानिक लोक तिबेटी बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. काही तिथली पारंपरिकपणे शेती केली जाते, परंतु जे काही उदरनिर्वाहाची पारंपरिक शेती आहे त्याच्यावर तिथल्या लोकांचं काही भागत नाही, कारण एकच सीजन पिकासाठी असतो. परंतु गेल्या काही दशकात ती नगदी पिकांकडे वळली, म्हणजे काही सफरचंद, बार्लीज, वाटाणाच असे वेगवेगळे पिकं घेऊ लागले. मग तिथं काही जे पर्यटक येतात, फोटोग्राफी असेल, फिल्म मेकर्स असतील, मग काही हॉटेल्स आहेत, होमस्टे आहेत, असे पर्यटकांसाठी तिथं राहण्याच्या सुविधा प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. काही विंटर्स गेम्स तिथं पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहेत. असं आपण सर्व माहिती टप्प्याटप्प्यानं फिरत असताना घेऊ. आता हा जो स्पिती हे नाव आहे, तुम्हाला सांगितलंच का, जो मध्यभागी जमीन आहे त्याच्यावरून हे स्पिती नाव पडलेलं आहे. जे पूर्वीच्या काळी जे साम्राज्यापासून वेगवेगळे भाग तयार झालेले आहे, जसे उत्तरेला लडाख, पूर्वेला तिबेट, दक्षिणेला भूशहर आणि पश्चिमेला कुल्लू यांचा समावेश होतो. हा साम्राज्यिकदृष्ट्या पडलेले भाग आहेत. मग बरेच असे वेगवेगळे मत आहेत. स्पिती व्हॅली, स्पितीचं जे खोरं आहे त्याला जे पीटी हे नाव महाभारताच्या काळातील पिन व्हॅलीचा एक पौराणिक शासक अश्वपतीचे अंकुचन आहे. म्हणजे एक त्या शब्दाचा जो राजा आहे तर त्या राजाच्या नावावरून पडला आहे. अश्वपती म्हणजे घोड्यांचा स्वामी आणि पिन व्हॅली त्याच्या घोड्यांच्या जातीसाठी प्रसिद्ध होती. इतर लोक या नावाचे श्रेय स्पिती ठाकूर नावाच्या तिबेटी डाकूला देतात. सेन राजांनी आपली सत्ता स्थापन करण्यापूर्वी स्पिती खोऱ्यात असलेल्या ठाकूर टोळ्यांनी कुल्लूच्या वरच्या भागावर छापे टाकले. म्हणजे जो काही इतिहास आहे तो असा घाबरवणारा, ऐतिहासिक असे खूप साम्राज्यांचा तिथं वास्तव्य होतं. थोडक्यात इतिहास जर सांगायचा तर स्पिती खोऱ्यात अगदी सुरुवातीच्या मानवी वस्तीचे पुरावे आहेत. प्रामुख्याने बुद्धपूर्व रॉक आर्टच्या समृद्ध वारशातून हा जो काही स्पितीचा रॉक आर्टची निर्मिती जी झाली आहे ती साधारणतः 3000 वर्षापूर्वीची आहे. स्पितीच्या रॉक आर्टच्या खालील काही
असे कालखंड आहेत. मग त्याच्यात आहे कांस्ययुग, लोहयुग आणि आद्य ऐतिहासिक कालखंड, प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, असे वेगवेगळे कालखंडात तिथं संस्कृतीचं वास्तव्य होतं. 7व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकापर्यंत खूप असे स्थित्यंतर होत गेली, बदल होत गेला तिथल्या साम्राज्यामध्ये. जे 7व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्पिती हा झांगझंगच्या पश्चिम तिबेटी राज्याचा एक भाग होता. हे दाखवणारे काही पुरावे आहेत. तिबेटमध्ये बौद्ध धर्माच्या दुसऱ्या प्रसाराद्वारे बौद्ध धर्म प्रथम स्पितीमध्ये आला आणि त्याच वेळी जो टॅबो मॉनेस्ट्री बांधण्यात आली. 10व्या शतकात स्पिती हे तिबेटी राजघराण्यातील कायदे न्यामागोन यांनी स्थापन केलेल्या नगारी खुर्सुमच्या राज्याचा भाग होता. मग कायदे न्यामागोनच्या मृत्यूनंतर झांस्कर आणि स्पिती त्यांचा धाकटा मुलगा देचुकगन याला देण्यात आला. तर मोठा मुलगा लहाचेन पल्गीगॉंग लडाखचा राजा झाला. त्यानंतर स्पितीचा इतिहास लडाखच्या इतिहासाशी बराच काळ जोडला गेला. स्थानिक राज्यकर्त्यांना नानोस ही पदवी देत होते. ते एकतर स्पितीच्या मूळ कुटुंबाचे वंशज होते किंवा लडाखच्या राज्यकर्त्यांनी स्पितीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलेले प्रमुख होते. जेव्हा जेव्हा लडाखचे राज्यकर्ते कमकुवत होते तेव्हा हा प्रदेश स्वायत्त झाला. तथापि स्पितीच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी लडाख, चंबा आणि कुल्लू येथे खंडणी पाठवली. साधारणतः 1679 ते 1683च्या दरम्यान तिबेट लडाख मुघल युद्धानंतर स्पिती व्यावहारिकरित्या मुक्त झाले. यामुळे कुल्लूचा राजा मानसिंग याला स्पितीवर स्वारी करण्यास प्रवृत्त केले आणि या संस्थानावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. नंतर 18व्या शतकात नियंत्रण पुन्हा एकदा लडाखकडे गेले. लेहमधून एका अधिकाऱ्याला राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले होते, परंतु तो सहसा सुगीच्या वेळेनंतर निघून जात आहे. स्थानिक प्रशासन वजीर किंवा नोनोच्या हातात सोडून देई. दैनंदिन प्रशासकीय कामासाठी गावाच्या गटासाठी एक प्रमुख होता. स्पिती 1842 आणि 1846 दरम्यान डोगरार राजवटीत, म्हणजे जो शीख साम्राज्याचा भाग आहे, तर त्यांच्या ताब्यात होते. त्यानंतर ते ब्रिटिश साम्राज्याशी जोडले गेले. जे ब्रिटिश साम्राज्य अमृतसरच्या तहानुसार 1846 लाहोरसह स्पिती लडाखच्या पूर्वीच्या राज्यापासून वेगळे झाले आणि थेट ब्रिटिश प्रशासनाखाली आले. बुशहरचा वंश परंपरागत वजीर मनसुख दास याच्याकडे 1846 ते 1848 या कालावधीत या प्रदेशाचा स्थानिक प्रशासन सोपवण्यात आलं होतं. मग इंग्रज त्यांना महिन्याला 700 रुपये जो काही भत्ता असेल, पेमेंट असेल, तर तो देत होता. आणि हे जे काही साम्राज्य आहे ते कुल्लू येथून सांभाळलं जात होतं. तर मग असं इंग्रजांचं साम्राज्य, त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर काही प्रशासकीय बदल करण्यात आले. 1960मध्ये लाहोर आणि स्पिती जिल्ह्याच्या निर्मितीनंतर काजा येथे मुख्यालय असलेल्या स्पितीची उपविभागात स्थापना करण्यात आली. म्हणजे जे काही डोंगराळ भाग आहेत त्याच्यात असे काही प्रशासकीय विभाग सेपरेट करून देण्यात आले. लोकांना लवकर मदत भेटावी म्हणून किंवा ज्या योजना आहेत त्या अंमलात याव्या म्हणून यासाठी. लाहोर आणि स्पिती जिल्हा हिमाचल प्रदेशमध्ये 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब पुनर्रचना कायदा लागू करून विलीन करण्यात आले. मग हा झालं ऐतिहासिक आणि आत्ताच्या प्रशासकीय किंवा ऐतिहासिक माहितीनुसार. आता मग इथलं जी काही भौगोलिक परिस्थिती आहे, तर जी भौगोलिक परिस्थिती आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, तर त्याच्यामध्ये स्पिती खोरे उत्तर पश्चिममधील कुंझुम पर्वतरांगा ते खापपर्यंतच्या किन्नौरमधील सतलज नदीच्या दरम्यान स्थित आहे. स्पिती नदी ही K111 शिखराच्या पायथ्यापासून उगम पावते आणि पुढं ती सतलज नदी जी खाब नदी आहे तिथं एकत्र होतात.
तर मग अशा ज्या काही स्पिती व्हॅलीतल्या ज्या काही नद्या आहेत, तक्षी आहे, नोपो आहे आणि अशा काही नद्या आहेत, तर त्यांनी हा भूप्रदेश तयार केलेला आहे. तर मग जे स्पिती खोऱ्याचे 2 वेगळे भाग आहेत, एक लोसर ते लिंगटी पर्यंतच्या वरच्या खोऱ्यात आणि जलवाहिनी अरुंद असली तरी नदीला खूप रुंद नदीचे पात्र आहे, म्हणजे ओसाड असे पर्वत आहेत. जिओलॉजिकली भूविज्ञानशास्त्रानुसार सहस्रामध्ये जे काही स्पिती नदी आणि पिंड नदीसारख्या तिच्या उपनद्यांनी गाळाच्या तळाशी खोल दरी तोडल्या आहेत. वनस्पती विरळ असल्याने खडकांमधील खडकांचा भाग भूगर्भशास्त्रज्ञांना उत्खनन किंवा ड्रिलिंगशिवाय सहज दिसतं. म्हणजे जे काही परिस्थिती आहे तिथला जिओलॉजिकल जो एरिया आहे तो सहज लक्षात येतो. जे काही हिमालय तयार झाला टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे, स्पिती व्हॅलीचा जो परिसर आपण फिरतोय त्याच्यात काही अजून अशी नवीन माहिती तुम्हाला नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटेल. थँक्यू, धन्यवाद.